नमस्कार, आपण पाहताय मुंबई आउटलुक। जालन्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय धनंजय अनंत काळेचा 29 डिसेंबर रोजी दुचाकीवर अपघात झाला होता। त्याच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर जखम असल्यानं त्याचा दुर्दैवानं उपचारादरम्यानच मृत्यू झाला। धनंजयचे कुटुंबीय वैद्यकीय व्यवसायात असल्यानं त्यांनी धनंजयचे अवयव दान करून काही रुग्णांचा जीव वाचवण्याचा मोठा निर्णय घेतला आणि तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आलं। डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर राहुल केंद्रे, डॉक्टर आशिष टोळस आणि वसंती मुसदडे यांनी फुफ्फुस ट्रान्सप्लांटसाठी नेलं। धनंजयच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे 6 रुग्णांना नवं जीवन मिळाले। नमस्कार, मी डॉक्टर राहुल केंद्रे, मी डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी पुण्यावरून आलेलो आहे। मी लंग ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणजेच फुफ्फुस प्रत्यारोपण विशेषज्ञ आहे। डॉक्टर आशिष डोळस सर लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहेत, डॉक्टर मनिंदर सर लंग ट्रान्सप्लांट सर्जन आहेत। जी दुर्दैवी घटना आपल्याला समजलेली आहे आणि त्यांच्या फॅमिलीनी जे डिसिजन घेतलं आहे की त्यांचे अवयव दान करण्याचं एक खूप मोठी डिसिजन आहे। त्याला खूप करेज लागतं हे करण्यासाठी, ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच पेशंटना होतोय। आम्ही इथं फुफ्फुस त्यांचे रिट्रीव्ह करण्यासाठी आलो आहे किंवा इथून घेऊन आम्ही ते पुण्याला घेऊन जाऊन तिथं असे पेशंट ज्यांना ऑक्सिजन लागतो, जसे की फायब्रोसिस, लंग फायब्रोसिस किंवा दम्याचे आजार, खूप सिव्हिअर दम्याचे आजार जे ऑक्सिजनवरती डिपेंडंट आहेत, अशा पेशंटमध्ये हे अवयव लावले जातात आणि त्यांना एक नवीन आयुष्य भेटू शकतं। ज्या पेशंटना आम्ही 1 ते 2 वर्षे आयुष्य भेटणार नाही असं अपेक्षा असते, अशा पेशंटमध्ये जेव्हा हे असे ट्रान्सप्लांट केले जातात तर त्यांचं आयुष्य आपण एक 10 ते 15 वर्षे वाढवू शकतो। त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ, त्यांचे जे राहणीमान आहे दररोजचा, तो आपण सुधारू शकतो आणि हे आता या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत आणि डोनेशनबद्दलही अवेअरनेस बऱ्यापैकी वाढत असल्यामुळे याचा फायदा आपल्या पेशंट्सना होत आहे। याच्यामध्ये अजून अवेअरनेस करणं गरजेचं आहे। ही पहिलीच आम्हालाही समजलं की ही पहिलीच डोनेशन आहे जालना जिल्ह्यातली आणि याच्यामुळे या डोनेशनमुळे आज बऱ्याच लोकांना याची अवेअरनेस होईल आणि त्याच्यामुळे भविष्यातही बऱ्यापैकी जे काही असे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट होतील तशा केसेसमध्ये ज्या आपण पेशंटला गमावतोय ते ज्या व्यक्तींना आपण गमावतोय ते एका स्वरूपामध्ये जिवंत राहतील, दुसऱ्याच्या शरीरामध्ये ते जिवंत राहतील। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर मनोज श्रीवास्तव, मी रुबी हॉल हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे। जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच आज अवयवदान हे प्रोसेस घडते। ह्या प्रोसेसमुळे एक तरुण मुलगा जो अनफॉर्च्युनेटली ब्रेनडेड आहे आणि त्याच्या घरच्यांनी तयारी दाखवली आहे अवयवदान करण्यासाठी, ह्या त्यांच्याच वागण्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या यांनी एक 5-6 लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे। सो आमची टीम आहे, मी डॉक्टर मनोज, डॉक्टर विद्या गांधी आणि अजून 2 सर्जन्स पुण्यात आहेत जे रेसिपियंट ऑपरेशनला सुरू करतील। आम्ही लिव्हर हे इथून रिट्रीव्ह करून मग त्याला स्टोरेजमध्ये ठेवून पुण्याला घेऊन जाणार आहे आणि रुबियल हॉस्पिटलमधून एका यंग पेशंटला ज्याला लिव्हर सिरोसिस आहे त्याला हे अवयव आम्ही बसवणार आहे। ही गोष्ट फार चांगली आहे की अवयवदानाची सुरुवात झाली आहे। भरपूर लोकांना इम्पॉर्टंट अवयवांची गरज आहे आणि जवळपास दर महिन्याला 10-1 पेशंट असे असतात ज्यांना अवयव न मिळाल्यामुळे दगावतात आणि जेव्हा लोक समाजातून पुढे येतात आणि अवयवदान करतात, ह्यांनी फार लोकांना मदत होते। ही जागरूकता फार महत्त्वाची आहे आणि हे प्रमाण वाढत जाईल दर वर्षाला अशी आमची अपेक्षा आहे, कारण भरपूर लोक आहेत ज्यांना अवयवांची गरज आहे, जे लोक लाईफशी लॉस लढत आहेत आणि काही लोकांच्या चांगलपणामुळे त्या लोकांना नवीन आयुष्य भेटणार आहे। सो इट इज जालना जिल्ह्याकरता ही खूप चांगली उत्तम सुरुवात आहे। आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलं ऑर्गन डोनेशन मला वाटतं महाराष्ट्रातलं जालना जिल्ह्यातच होतं आहे, बाकी नाही आहे कुठं अजून। म्हणजे पुण्यात आणि मुंबईत ऑलरेडी चालू असतं, पण वर्षाची सुरुवातच जालना जिल्ह्यातून झाली आहे। ह्याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन ज्यांनी ह्या कार्यकर्ता काम केलेलं आहे आणि डोनर फॅमिलीचं धन्यवाद की त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं आहे ज्यांनी 3-4 लोकांना नवीन आयुष्य भेटेल। थँक्यू। खरं तर आज सुखासोबत दुःखाचाही क्षण आहे। या दुःखामध्ये काळे परिवारासोबत संजीवनी हॉस्पिटलचा परिवार तसेच जालना जिल्ह्याचे सर्व प्रशासन, पोलीस प्रशासनासहित सर्वांना दुःखही आहे की आज एक तरुण
की जो मेंदूला मार लागल्यामुळे तो ब्रेनडेड झाला आणि ब्रेनडेड झाल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता सायन्सनुसार नसते आणि त्याच्यामुळेच या ब्रेनडेड झालेल्या पेशंटचे अवयवदान आपण करू शकतो या पद्धतीची संकल्पना आली आणि या संकल्पनेतून गव्हर्नमेंटच्या परमिशनमुळे आम्ही आज हे अवयवदान करू शकलो. खरं तर हे दान आहे, यात काही कोणाचे नातेवाईकांनी कुणाला पैसे देऊन किंवा पैशाची देवाणघेवाण केलेले नाहीये. पण या आज जो तरुण आपल्यामधून गेलेला आहे तो एक मेडिकल स्टुडंट होता, वैद्यकीय क्षेत्राशी तो निगडीत होता आणि त्याच्या या उभारीच्या दिवसामध्येच जो काळाने त्याच्यावर घात घातला आणि त्या घातामुळे त्याच्या तो मृत्यूच्या दाढेत अडकल्यामुळे आपण सायन्स त्याला सोडू शकत नव्हतो आणि त्यातच हे नातेवाईकांच्या लक्षात आल्यामुळे माझे मित्र डॉक्टर प्रताप वझरकर यांनी पुढाकार घेऊन या पेशंटचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि हा अवयवदानाचा निर्णय हा निश्चितच त्या परिवारासाठी एक खूप मोठा आघात आहे. परंतु त्या नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या रूपाने माझा मुलगा जिवंत राहील आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील त्यासाठी त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि या अवयवदानामध्ये आज पुणे येथे 2 हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि लंग याच्या प्रत्यापरणासाठी पाठवण्यात आलेले आहे. आणखीन 2 किडनी संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल आणि हेडगेवार हॉस्पिटलला जाणार आहे आणि दोन्ही डोळे हे येथीलच गणपती नेत्रालयाला दान दिले जाणार आहे. मला असं वाटतं की आज जरी आपलं नवीन वर्ष असेल तर सुख आणि दुःख या दोन्हीचा संगम होऊन हे वर्ष आपल्याला आलेलं आहे आणि मी काळे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना या रूपाने त्यांचा मुलगा परत धर्तीवरती आहे याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. संजीवनी हॉस्पिटलकडनं आम्हाला ही रात्री माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही सकाळी ती प्रक्रिया पूर्ण राबवली. आमचे कदीम जालनाचे PI शेवाळे साहेब, जाधव मॅडम यांना आम्ही या ठिकाणी स्टॅटिक करून ठेवलं होतं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बागल सरांच्या कोऑर्डिनेशनने आपण ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती केली. 3 आपण ट्रॅफिकच्या मोबाईल्स त्याकरता स्वतंत्र नेमलेल्या होत्या. 10-10 मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार होती, त्यामुळे आपल्याला स्वतंत्र मोबाईल नेमायचे होते. आता 2 गेलेले आहेत पुण्याकरता समृद्धी मार्गाने, त्यासाठी स्वतंत्र आपण 2 मोबाईल पायलटिंग ठेवलेले होते आणि आता 3री जे आहे किडनी संभाजीनगर इथं जाणार आहे, तर त्याकरताही आपण 2 स्वतंत्र मोबाईल ठेवलेले आहेत. बदनापूरलाही आपण रोड बंदोबस्त लावलेला आहे. सिग्नल्सला आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत, त्यांना आम्ही ॲडव्हान्स मेसेज देऊन त्या ठिकाणावरनं कुठलाही अडथळा न येता विना अडथळा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की काळे कुटुंबियांनी हा एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, अत्यंत स्तुत्य निर्णय आहे. परंतु या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि निश्चितच त्यांनी केलेल्या काळे कुटुंबियांनी घेतलेल्या या चांगल्या निर्णयाबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि डॉक्टरांनी जे कोऑर्डिनेशनमधून हे नवीन एक काम झालेलं आहे त्याकरता डॉक्टरांचाही पुढाकार आणि काळे कुटुंबियाचा पुढाकार हा खूप स्तुत्य आहे. पुण्याचे एक वार त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.